नमस्कार नमस्कार मित्रांनो, नमस्कार नमस्कार मंडे डायरीजच्या नमस्कार चौथ्या एपिसोड मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चौथ्या एपिसोड. तर आजचा व्हिडिओ छोटूसाच होणार आहे, जास्त काही फार मोठा नाही होणार. छोटा बोलून बोलून मोठा होतो धैर्य. कारण की आपण आम्ही आज काहीच नाही केलं. मला सांगतो आम्ही काय केलं दिवसभर, आम्ही आज काहीच नाही केलं. काहीच नाही म्हणजे फुल आराम आराम. तर झालं असं की काल ह्याला बरं नव्हतं, तर हा बोलला का उद्या आराम करूया. तर मी युजली आम्ही जसं बर्थडेला जातो बाहेर शूट करायला, तर तसं मी एकटी जाणार होते. पण अचानक माझी तब्येत जास्त बिघडली. सर्दी आणि दर्द ताप और अचानक सर्दी. आला. सर्दी आणि ताप अचानक आला. मग याची कुठे बिचारायची काय म्हणतात आराम झाला, याचा काहीच आराम नाही झाला. म्हणजे तुम्ही बघताय ना तब्येत एवढी डाऊन होती की शब्द कुची होतात शब्द मध्ये. शब्द कुची करतायत नाही पण आम्ही येणारा जो एक शूट असेल त्याला आम्ही ऍक्च्युली एक चांगला प्लॅन करतोय. म्हणजे प्री प्लॅन करूनच तो एक्झिक्यूट करू. काही दरवेळेस कसं अनप्लॅन्ड असतं. नाही, येणार आहे जो असेल ना तो एक चांगला प्लॅन करू. पण त्यापूर्वी जसं वीक मध्ये 2 व्हिडिओ टाकते तसा एक व्हिडिओ येईल मध्ये परत. आता ह्याच्यानंतर मंडे डायरीजच्या व्यतिरिक्त एक व्हिडिओ येईल, बट तो थोडा वेगळा असेल. त्याच्यामध्ये हा नसणार आहे. फक्त मी थोड्या दिवसासाठी मी थोड्या शूटनी थोडासा ब्रेक घेईन. पण तरी पण थोड्या दिवसासाठी एकच फक्त एकच. एक गलती से मिस्टेक हो गया. राबट सर्व गलती से मिस्टेक हो गया. मेरे प्लान के मुताबिक मेरे प्लान के मुताबिक होगा. प्लान. आज मी आराम केला पूर्ण दिवस. ऍक्च्युली याला आराम करायचा होता, पण आज सगळे काम याला करायला लागले बिचारायला. ठीक आहे. बघ कसं होतं की काही लोक फक्त वुमेन्स डे पर्यंत, वुमेन्स डे असतो तेव्हाच पुरुष लोक थोडेसे वुमन याला आपण सपोर्ट करूया. पण असं नाही की बरेचसे कपल असे की त्यामध्ये जे पुरुष लोक असतात ते दररोजच्या रुटीन मध्ये जेवढं म्हणजे वुमेन्स एफर्ट टाकतात त्यामध्ये पुरुष पण टाकतात. आणि असं नाही की मी कोणाला जज नाही करते इकडे. प्रत्येकाची आपली आपली एक काय म्हणतो आपण एक प्रतिसाद म्हणतात त्याला, प्रतिसाद द्यायची पद्धत वेगळी असेल. त्यामुळे कोणाला जज नाही केला पाहिजे. जो तो आहे तो आपल्या आपल्या जागी. ते बरोबर आहे. आणि एक अर्थीनं मी लकी समजते या बाबतीमध्ये स्वतःला. माझ्या अवतीभोवती असे व्यक्ती लोक आहेत. सर्वप्रथम तशी व्यक्ती म्हणजे माझे स्वतः डॅडी. माझे डॅडी सुद्धा अगदी तसेच आहेत. पिताश्री. नक्कीच. आम्ही लहान होतो तेव्हापासूनच आमचे डॅडी सगळं काही करायचे. इव्हन आता इथे गेलं का सगळं जेवणाला वगैरे सगळं ते करतात. ते खूप चांगलं करतात. घरातले काम वगैरे पण मम्मीला हेल्प असतेच त्यांची. आणि तसंही एकटे घर ते सगळं सांभाळून घेतात. तसंच हा सुद्धा आहे. जर कधी वेळ पडली तर अख्खं घर हा एकटा सांभाळू शकतो. इव्हन येस, माझे जिजू आहेत. आता माझी छोटी बहीण आहे, तिचं लग्न झालं. तिचा नवरा सुद्धा असं नवरा मुलाला कसं तरी वाटतं मला, म्हणते तिचा हसबंड सुद्धा. आम्हाला काळजी घेणारे नवरे भेटलेत प्रत्येकाला. तर त्या बाबतीमध्ये आम्ही तिघी बहिणी लकी आहोत. काळजी घेणारे म्हणण्यापेक्षा की काळजी घ्यायलाच पाहिजे. हे संसार त्यालाच म्हणतात. एकमेकांचं साथ देणं, वेदर इट इज अप अँड डाऊन, काही असेल गरजेचं आहे यार. सपोर्ट गरजेचं आहे. म्हणजे आता भले आम्ही काही केलं नाही पण तरी आमच्याकडे खूप काही असे विषय आहे चर्चासाठी. पण तरी ठीक आहे. असं म्हणतात ना, मुली असं आपल्या वडिलांसारखा जोडीदार निवडतात, जो त्यांना वडिलांसारखा, जसं वडील आहेत तशा प्रकारचं जोडीदार निवडतात. याच त्या बाबतीमध्ये आम्ही तिघी जणी तसे आहोत. भेटले आम्हाला वडिलांसारखा जोडीदार भेटले, काळजी घेतात. त्या बाबतीत लक्ष
माहिती आपल्या लग्नाच्या टाइमला अशी ठेवली हो तेव्हा माझा चेहरा त्यावेळेस 2016 ला हो त्यावेळेला थोडासा गोलू होता तो गोलू होता गुरु म्हणजे आईचा पेटणा बोलतो Yes. पण त्या तशा तुझ्यासारख्या गोलू नव्हत्या तू गोलू होता फक्त दाढी पांढरी झाली बाकी काय आता उलट ऍक्च्युअली तो चेहरा शेप मध्ये जॉ लाईन येते परत त्याची हो त्याची बायको त्याला खायला वेळेला घालत नाही वाळलाय तो मला खायला द्या खायला द्या तर मग विशेष असं काहीच नव्हतं फक्त आम्हाला एक कंटिन्युटी ही तोडायची नाहीये त्यामुळे ह्याच्यातच आलेलं हे पण नको करायला म्हटलं अजिबात नाही बाई असं काही नाही असं काहीच नाही मित्रांनो माझ्या रिगार्डिंग ही अफवा पसरलेली काय फैलाई जा रही आहे आपलं मंडे मिनी ब्लॉग त्यासाठीच आहे की भले आपल्याला पूर्ण काय होतो गोष्टी करता किंवा दाखवता येत नाही पण तरी पण जस्ट एक छोटस म्हणजे एक बॉन्ड आपला क्रिएट आहे त्यामध्ये तुम्ही लोक आमचे फ्रेंड सारखे आहात आम्ही मानतो त्याप्रमाणे जसं आपण गप्पे मारतो प्रश्न तसे आम्ही तुमच्याशी गप्पे मारून सांगतो हो तेव्हा आणि हे काय चाललंय अरे काय नाही भाई असं झालं आणि आज चहा झालंय पितोय. असं हे आमचं कॉलर बाईक मी विसरलोय ऑफिस व्हिडिओ बोलत आहोत मी तिकडे विसरलोय हे ध्यान आमचं विसरून आलंय माईक ऑफिसला तर तुम्हाला नॉईज डिस्टर्बन्स थोडस होत असेल त्यासाठी अत्यंत सॉरी आम्ही एअरपोर्ट वरती लावते आजचं सगळं असं गडबड गोंधळच आहे काय समजून चालतंय एक ब्लॉग मध्ये चालतंय रे बाकीची एडिटिंग विडिटिंग जे मी मंडे मिनी ब्लॉग चेक करतो ते तर त्यांना प्रेक्षकांना आवडतच असेल आपल्या फ्रेंड्स फॅमिलीला आवडत असेल पण ठीक आहे एडिटिंग भारी करतो म्हणून तर मंडे डायरीज एडिटिंग याला दिलं मी आणि आमचे जेवढे पण मंडे मिनी ब्लॉग्स आहे किंवा युट्यूब वरती आमचे जेवढे पण आमचे ब्लॉग्स टूरचे आहे जवळपासचे आहेत असेल आमचे नाही तर मग ते सगळे लाईव्ह आहे विनंती आहे तुम्ही त्यांना पहा आपल्या फ्रेंड्स फॅमिली बरोबर नक्की शेअर करा आणि कमेंट करा कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते अजून इन्फॉर्मेटिव्ह असेल अजून काय म्हणतात त्याच्यामध्ये अजून सुधारणा झाली काहीतरी कंटेंट अजून असेल त्यामध्ये हो तसं नक्कीच तुम्हाला आवडेल बघायला आणि म्हणून तुम्हाला आम्ही रिक्वेस्ट करतो सबस्क्राईब आणि कमेंट मेन म्हणजे तुम्ही करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा शेअर केलं तर अजून चांगलं आहे तर असं मी ते दुसरं ते सुपरस्टार सारखं अशा आवाजामध्ये आपले बॉलिवूडचे बोलत होय हा कमेंट कर सबस्क्राईब कर मैं आया हूँ हाय पोलशाक हे असे टॅलेंट बाहेर निघतात पण ठीक आहे जास्त आता वेळ घेत नाहीये हे फक्त एक छोटस आपलं आज काय नाही केलेल्या दिवसाचे आजचे आमचे शब्द आय मीन या ब्लॉग मध्ये आम्ही टाकलेले आहेत समजून घ्या जरा आज आम्ही काय केलं आज आम्ही काहीच नाही काहीच केलं. नाही बस फक्त काढा पिटतोय काढा माझी तर संपलेली पण आहे उगाच मी कप घेऊन बसलोय ठीक आहे मित्रांनो तर मग असंच तुमचा प्रेम देत राहा आम्ही मंडे मिनी ब्लॉग्स मध्ये अजून काय थोडेफार चेंजेस करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये नक्की तुमची साथ द्या आमचे युट्यूब चॅनल आम्ही नरळकर त्यांना तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा कमेंट करा तुमच्या फॅमिलीमध्ये पसरवून टाका आणि इंस्टाग्रामला सुद्धा आपलं पेज आम्ही नरळकर फॉलो करा त्यालाही फॉलो करा आणि काय नाही झालं चला माझा हा मंडे मिनी ब्लॉग इथे संपलेला आहे हा जास्ती ब्लॉग विनाकारण स्ट्रेच नाही करत आम्ही इकडेच आम्ही तुमची सहमती घेऊन आम्ही तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू टिल देन पीस बाय बाय टेक केअर बाय बाय हे ठरव रे एकदा काय ते बाय बाय टेक केअर आता बघ काय मग चला चला बाय बाय